छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे। महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत। शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर शिवनेरीवर उपस्थित राहतील। किल्ले शिवनेरीवरची दृश्य आपण पाहतोय। खास अशी दृश्य शिवजयंती उत्सवाचा मोठा उत्साह शिवनेरीवर पाहायला मिळतोय। त्यानिमित्तानं आकर्षक अशी फुलांची सजावटही करण्यात आलेली आहे। आज शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थिती लावतील। दरम्यान शिवनेरीच्या पायथ्याहून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शिवनेरीवर कसा उत्साह पाहायला मिळतोय? शिवनेरीवरती खरं तर काल दिवसभर राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शिवभक्तांनी त्यांच्या ज्योत प्रज्वलित केल्या आणि या ज्योत घेऊन ते आपापल्या गावाकडे गेले। रात्री उशिरापर्यंत ज्योत घेऊन जाणं हे शिवभक्तांचं सुरू होतं आणि आत्ता पहाटेपासून आपण या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी लोकांची गर्दी पाहतो आहोत। आज दिवसभर शिवभक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सकाळी 9 वाजता शिवनेरी गडावरती शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडणार आहे, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर नेते देखील उपस्थित असणार आहेत। सकाळी 9 वाजता हा शासकीय सोहळा पार पडेल। 10 वाजेपर्यंत फक्त हे जे मंत्रीगण आहेत तेच गडावरती असतील। त्यानंतर लोकांना गडावरती जाण्यासाठी रस्ते मोकळे करून दिले जातील, कारण खूप मोठ्या संख्येने शिवभक्त आज शिवनेरीला येत असतात। त्यामुळे शासकीय सोहळा लवकरात लवकर आटोपता घेण्यासाठी प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून प्रयत्न होत असतात, कारण खाली लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे यावेळी देखील 1 तासभरामध्ये हा शासकीय सोहळा आटोपून शिवभक्तांसाठी शिवनेरी गड दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा आणि पोलिसांचा प्रयत्न असणार आहे। आत्ता आपण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आहोत। या ठिकाणी काल रात्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एक एअर शो देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि आज दिवसभर शिवभक्तांची गर्दी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। माधवी, धन्यवाद मंदार या अपडेटसाठी। तर शिवनेरीवर असा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। काल रात्री जो एअर शो आयोजित करण्यात आलेला होता त्या एअर शोची झलक आपण पाहतोय। शिवनेरीवर कालपासूनच भरगच्च अशा कार्यक्रमांचं वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये एअर शोचाही सहभाग होता। आकर्षक अशी ही रोषणाई शिवनेरी गडाला करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आलेली आहे। आज शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे प्रथेप्रमाणे आणि त्यानंतर शिवभक्त शिवनेरीवर जातील आणि त्यामुळे शिवनेरी परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शिवभक्त मोठ्या संख्येने शिवनेरी गडावर येत असतात। शिवनेरीवर या निमित्तानं मोठी तयारीही करण्यात आलेली आहे। आपण ही खास दृश्य पाहतोय काल रात्रीची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।